धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं, असं काय? भरलेलं ताट पुढ्यात येईल पण प्रकृती अचानक बिघडेल. कोण? अरे चंदा, तू इथं काय करतेस? इथं कशाला आली? कशाला आली सांगते. बायको कुठे आहे तुझी? तुला काय झालंय काय चंदा? झालं नाही पण लवकरच होणार आहे म्हणून मी इथं आले. अहो बाई, अशा उभ्या का? बसा ना. जाऊ दे. काय हवंय तुम्हाला? 25,000 रुपये. 25,000 रुपये? वेळ बीट लागलेत काय तुम्हाला? कोण तू? घरात घुसतेस आणि कसले ग पैसे मागतेस? नाहीतर काय, तुझ्या नवऱ्याने मजा मारली त्याचे. याच्या मुलाची आई होणार आहे मी. आई? कोणाची आई? आई शपथ मी. काय रे दिनू, काय प्रकार आहे हा? हो हो विचार त्याला. हा माझ्याबरोबर हिंडला फिरला की नाही? हा काल माझ्या घरी आला होता की नव्हता? ह्याने काल माझा हात हातात धरला होता की नव्हता? काय रे? हो ना, म्हणून काय लगेच आई? काही चमत्कार बी मत. खरा चमत्कार तर पोलीस स्टेशनात घडणार आहे. जर तुम्ही आत्ताच्या आत्ता 25,000 रुपये दिले नाहीत तर. हे बघ बाई, आधी तुझं तोंड बंद कर. अगं मी आज तुला एवढे पैसे कुठून देऊ? हो ना. त्यापेक्षा तू उद्या याच वेळेला इथं ये आणि तुझे पैसे घेऊन जा. माझे दागिने मोडून मी करते काहीतरी व्यवस्था. मालू. हा, उद्या माझे सगळे पैसे तयार ठेवा, नाहीतर लक्षात ठेवा माझा नवरा एक पोलिसात ऑफिसर आहे. तू इथे येईल आणि तुझ्या डोळ्यात देखत तुझ्या नवऱ्याला गोळी घालेल. काय बाई आहे, मला गोळी घालते. अच्छा बाप रे, गेली एकदाची. साला नसती आपत आहे. नुसता हात धरला तर लगेच बाईची आई झाली. चुप चुप चुप, एक शब्द बोलू नकोस. कोण आहे ही बाई? कुठे राहते? काय करते? सगळं मला कळलं पाहिजे. आत्ताच्या आत्ता म्हण. देवा शपथ खरं सांगेन. देवी शपथ खरं सांगेन. एकदा काय झालं, मी बस मधनं चाललो होतो. पाकिट मारला समज मध्ये आता. या चंदाबाई या. अहो केव्हापासून वाट बघतीये मी तुमची. बसा ना. नको मला बसायला वेळ नाहीये. मला पैसे द्या, मला लवकर जायचंय. वा वा. अहो माझा पाहुणचार घेतल्याशिवाय बरी जाऊ देईन मी तुम्हाला? अहो माझ्या दिनूच्या इन्स्टंट मुलाची आई होणार आहात तुम्ही, तेव्हा तुमचे सगळे डोहाळे पुरवायला नकोत मला? अगं चांडाळणी, माझ्या नवऱ्याला फसवतेस काय? जोरात मार मालू. घाबरू नकोस, मार. 25,000 रुपये पाहिजेत काय तुला? तुझ्या बापानं ठेवले. नुसता हात लावला तर लगेच बाईची आई झाली. मार मालू मार. मी आहे ना तुझ्या मागे. मार. वा मालू कुठल्या व्यायामशाळेत होती कोणाच? चांगलं मार मला. मार परत कधी दिसली नाही पाहिजे बसमध्ये कुठल्या. मार. अगं सटवे, माझ्या भोळ्या नवऱ्याला नादी लावून त्याला ब्लॅकमेल करतेस काय? अगं असेल तुझा नवरा पोलिसात, पण तुझ्या या असल्या धंद्यांमुळे त्यांनी तुला कधीच घराबाहेर हकलून दिलाय. मी काल दुपारी तुझ्या चाळीत जाऊन सगळी चौकशी केली आहे. ही असली बाई आमच्या चाळीत नको म्हणून त्या लोकांनी पोलिसात अर्ज सुद्धा केलाय. अगं तू काय नेतेस त्याला पोलिसात? मीच नेते तुला पोलिसात. चल, पळतेस कशाला आता लपतोस कशाला? अरे अशी लफडी करायला सुद्धा गट्स लागतात. माले तुम्हाला चॅलेंज देऊ नको. आता गप्प पैसा नाही. कमाल आहे बाबा तुझी. सकाळचं खाणं अजून घशाखाली उतरलं नाही तुझ्या, तेवढ्यात दुपारच्या जेवणाची चौकशी. अगं नुसती चौकशी केली तर बिघडलं काय त्यात? तू पण ना. अगं त्याचं काय झालं, मगाशी बाहेर कुठेतरी कोंबडा हरवला. हो, लगेच मला कोंबडीची आठवण झाली. म्हटलं आज रविवार, काहीतरी संडे स्पेशल करशील. पण आज मी अजिबात बनवणार नाही. नाही? मग खिचडी, कढी, कांदा भजी, मसाली वांगी तरी करणार असशील नाही? ते सुद्धा अजिबात करणार नाही. आज पहाटेच उठून मी तुझ्या एकट्यासाठी 12 चपात्या, पातेलभर भेंडीची भाजी, आमटी आणि वाडगाभर चटणी करून ठेवली आहे. कशाला ग? आणि हो, भात सुद्धा आहे. अरे वा. काल रात्रीचा उरलेला. वाटलंच मला. आणि हे बघ, हे दोन्ही वेळचं करून ठेवलंय. नाही तर दुपारीच सगळं फस्त करशील आणि रात्री बसशील ओरडत मला भूक लागलीये म्हणून. भेंडीची भाजी. पण तू अखेरचा निरोप घेतल्यासारखं काय बोलतेस? निरोपच घेतेय मी तुझा. काकांकडे चाललीये दिवसभर. हा, तुझे ते ठाकूरद्वारचे काका, काशी रिटर्न बाळू. कशाला ग?
कशाला काय? हं? अरे मला काल ते साडी सेंटर मध्ये भेटले होते. तुझा काका आणि साडी सेंटर मध्ये? माले, तुझा ब्रह्मचारी काका या वयात कुठल्या बाईला साड्या प्रेझेंट देतोय? चालू दिसतोय तुझा काका. ए काहीतरीच बोलू नकोस हं? माझे काका वकील आहेत आणि त्या दुकानाचा मालक त्यांचा क्लायंट आहे आणि मित्रही आहे. ते दोघही स्वामी जितेंद्रियांच्या प्रवचनांना जात असतात. बोमला, माले, तुझा हा सनातनी काका कुणाकुणाला कसली दीक्षा देईल काही सांगता येत नाही बुवा. दिनू, मी तुला सांगून ठेवतीये, काय? पुन्हा जर माझ्या काकांबद्दल वेडवाकडं काही बोललास तर मी ऐकून घेणार नाही. हे बघ, काय? मी बाबीला भेटायला चाललीये. बाबी? कोण बाबी? परवीन बाबी की काय? ए, मी पण येणार ना. चावटपणा करू नकोस. हं? बाबी म्हणजे माझी आत्ते बहीण. हो? अरे लग्नानंतर ती आफ्रिकेला गेली होती, आता 10 वर्षांनी परत आलीये. अरे रे, बिचारी काळी होऊन आली असेल. काकांकडेच उतरलीये ती. काकांकडेच उतरणार. 10 वर्ष जनावर बघायची सवय झाली ना तिला त्याच्या. हे बघ, तिलाच भेटायला मी काकांकडे जातीये. हो. आणि मला रात्री निघायला उशीर झाला तर तिथेच राहीन मी. आई शपथ, तू तिकडेच राहणार? अरे वा. मी एक बघून ठेवले दिनू, मी माहेरी निघाले की तुला अगदी आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. आता घेशील त्या रमेश रणदिवेला बोलवून आणि करशील आनंदोत्सव साजरा. पण लक्षात ठेव, मागचं दार आतून नीट लावून घे, नाही तर गेल्या वेळेसारखं पुढच्या दाराला कुलूप लावशील आणि मागचं दार सत्ताड उघडं टाकशील. माले माले, किती सूचना देशील नवऱ्याला? तुम्ही बायका माहेरी गेल्यावर सुद्धा तिथून मुलाला रिमोट कंट्रोल करीत असता. वैताग साला. आता तू मला सांग, तू माहेरी गेल्यावर रमेश योगायोगानं घरी येतो, त्याला मी काय करणार? माले, तर रमेशवर तुझा एवढा राग का ग? त्याच्या नादानं तू सुद्धा बिघडशील म्हणून. माले, जगातल्या प्रत्येक बायकोला स्वतःचा नवरा अगदी फोळा साम वाटतो, त्याला बिघडवतो तो त्याचा मित्र. असं नसतं माले. अगं, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन जसं आपोआप बिघडतं ना, तसा नवरा पण आपोआप बिघडतो. बिघडू दे, फक्त तू बिघडू नकोस म्हणजे झालं. मी कसा बिघडेन? मी साधा माणूस. चला नाटक बघून घेऊया आज. गाणे आज तिकडच्या घरी म्हणून मला मोकळं वाटत. हे बघ, तो रमेश रणदिवे आला की त्याच्यावर कुठल्या तरी घाणेरड्या नाटक सिनेमाला जाऊन बसू नकोस, नाहीतर जाशील एखाद्या हिट अँड हॉट नाटकाला. जाते मी. आईला वैताग साला. ती माणूस स्वतःला समजते कोण? भूशी फू. अरे, माझ्या आयुष्यावर माझा काही अधिकार आहे की नाही? तुझी ती भेंड्याची भाजी खाण्यापेक्षा कुठलं तरी हिट अँड हॉट नाटकच बघतो. अरे बापरे, हाऊसफुल. बोंबला, आता काय करायचं? आहो, तिकीट द्या ना, तिकीट द्या ना. भीक मागतो, त्याची काय करतो? मला एक ब्लॅकचं तिकीट द्या ना. हो मिस्टर, जरा तोंड सांभाळून बोला. का? मी का तुम्हाला ब्लॅकचं तिकीट विकणार वाटलो का? नाही नाही, कांदे बटाटे विकणारा वाटला तू. बटाटे विकतो नि वरती. ओ मिस्टर, सॉरी हा, म्हणजे अहो तुम्हाला तिकीट हवंय का? हो ना, त्यासाठी तर मगापासून तडपडतोय ना मी. आहे माझ्याकडे. आहे? किती रुपयाचं आहे? 15 रुपयाचे. 15 रुपये म्हणजे ते माझ्या शेजारचे. चालेल? न चालायला काय झालं? अहो काय काय झालं? माझी मैत्रीण येणार होती, पण मला वाटतं आता काही ती येणार नाही. बरं झालं. म्हणजे ती येणार नाही, मला तिकीट मिळणार म्हणून बरं झालं. हे घ्या तिकीट. अरे हो, हे घ्या पैसे. थँक्यू. पण काय माझ्याकडे सुट्टे नाहीये तो 5 रुपये. असू दे ना, त्याला काय इंटरव्हलला द्या. नाही दिले तरी चालतील. थँक्यू. हो, थँक्यू कसला? तुमच्यामुळे मला नाटक बघायला मिळतं. अरे, घंटा वाजली, नाटक सुरू झालं वाटतं. चला अरे बाप रे, अरे काय दुष्काळग्रस्त भागात ना आला की काय? मला द्या 2 वडे. 2 वडे द्या आणि चटणी भरपूर द्या. चटणी नसते आमच्याकडे. मिरच्या घ्या पाहिजे. मिरच्या नको, पश्चाताप होतो बाबा. हे किती पैसे? 2.5 रुपये झाले. 2.5 रुपये घ्या. आठाने सुटी आहे. एवढी चिल्लर पडली आहे, तुझी काय भाजी करणार? मालकांची ऑर्डर आहे. मालकांची ऑर्डर आहे. मग आम्हाला खरंच नाही वाटणे. मग तुम्ही असं करा, या 8 आण्याच्या 2 मिरच्या घ्या. तूच काय मिरच्या? मला नको. मोठे पण मिरचूची. तुझ्या बापन जरी घालून दे का? अय्या, काय हे काय एकटे एकटेच वडा खाताय? आम्हाला नाही देणार? वडाच ना, घ्या ना. त्यात काय? थँक्यू. मी आणखीन घेऊन येतो. तुम्ही जाऊ नका, गर्दी चेंगरेल. आपला तुम्ही चेंगराल गर्दीत. आलो सर. हा माझा वडा.
बायकांसाठी काय काय करावं लागतं. आलो हे घ्या तुमचे वडे. थँक्यू. माझा वडा द्या ना परत. अय्या काय तुम्ही खाऊन टाकला. खाऊन टाकलात? बरं झालं अर्धा वडा घेऊन गेलो, नाही तर तोही खाऊन टाकला असतात. ह्यातला देऊ का? नको नको तुम्ही खा ना. 6 रुपये गेले. 2 मिरच्या. तुमचा कसला तरी बिझनेस आहे वाटतं. हो ना मिरच्यांचा आहे. मिरच्यांचा? बिझनेस कसला करता हो या दिवसात? फार कटकटी असतात हो बिझनेस करायचं म्हणजे. बिझनेस मध्ये काही अर्थ नाही. त्यापेक्षा 2-2 महिन्यांनी नोकरी बदललेली चांगली, म्हणजे फॉर अ चेंज म्हणून. पण खरं सांगू का, चेहऱ्यावरून तुम्ही उद्योगपती वाटता. वाटतो ना. माझा चेहराच तसा आहे. परवाच एक जण माझ्याकडे इम्पोर्टेड टीव्ही मागत होता. इकडे सपोर्टेड टीव्हीची मारामार. तुम्हाला तस्करच समजलं. तस्कर हा. म्हणजे? आपल्या सोप्या मराठी भाषेत त्याला स्मगलर असं म्हणतात. एकटे चालत वाटतं. हो ना, काय करणार. बायको माहेरी गेली ना काकांच्याकडे. माहेरच्या लोकांच्यावर तिचं भारी प्रेम. जरा संधी मिळाली की चालली माहेरला. अय्या अहो काय सांगताय का? म्हणजे तुमचं लग्न झालंय वाटतं. हो ना, चेहऱ्यावरून वाटत नाही ना तसं. नाही ना. बऱ्याच मुली फसतात. तुम्हाला सांगतो, अजूनही बऱ्याच मुलींची मागणी येते मला. अहो येणार. पण अशा वेळी तुम्ही काय करता हो? काय करणार. मी हो म्हणायच्या आधी बायकोचा चेहरा ठो करून माझ्या पुढ्यात येतो. केवढा आहे तो. अय्या अहो 3री घंटा झाली वाटतं. हो ना. पण काय हो, नाटक किती छान आहे. हो ना, पण त्या नालायक मॅनेजरने बघूच दिलं नाही मला नाटक. चला येत आहे ना. तुम्ही वा पुढे. मी आलो लगेच येतो. तेलकट झालेत ना हातमध्ये. अहो दिवसा ढवळ्या 4 चौघात काय चालवलंय का तुम्ही? सभ्य माणसासारखे कपडे घालून येता. अरे तुम्ही केवढे मी केवढा, म्हणजे ती गोष्ट तुम्हाला क्षुल्लक वाटते. हे रिमाइंडर. तुम्ही 1 नंबरचे निर्लज्ज आहात. काही नाही आपसातलंय. हो मिस्टर, काय आपसातलंय? नाटक चालू असताना तुम्ही शेजारच्या बाईच्या गळ्यात हात काय टाकला? गळ्यात हात? तिच्या गालाला गाल काय घासत होता? हो मिस्टर. अहो ती माझी बायको आहे लग्नाची. बरं झालं तुम्हाला पुरावा मिळाला. तिच्याकडे पहा. ही हयात असताना माझी हिंमत तरी होईल का दुसऱ्या बाईकडे बघायची. एकतर शिंकाने मी बेजार झालो होतो. तुम्ही मला सांगा, शिंका येत असताना कुठला माणूस दुसऱ्या बाईच्या गळ्यात हात घालेल? नॉनसेन्स. मला वाटलं मला शिंका येतात म्हणून तुम्ही पकडून आणलं. काहीतरी थापा मारू नका. तुम्ही त्या बाईच्या उजव्या बाजूलाच बसला होता. चल मी डाव्या बाजूला होतो. बेवकूफ. कोणाला बोलला? त्या मागच्या माणसाला. काय रे, त्या बाईच्या उजव्या बाजूच्या माणसाला बोला असं मी तुला सांगितलं होतं ना. अहो पण साहेब मला वाटलं डावीकडचा म्हणून. तुला डावा उजवा काय कळत नाही. अरे यांच्यासारख्या निरुपद्रवी माणसाला मला त्रास द्यावा लागला. माफ करा. चोर सोडून संन्यासाला पकडता. माफ करा. चाल बघा घाबरला मला. ओ मिस्टर, हे घ्या तुमचे राहिलेले 5 रुपये. ते तिकिटाचे पैसे उरले होते ते. रमेश तू. चल का. अरे बापरे, म्हणजे करता करविता तो रमेश आणि कर्मक्रियापद मात्र मी. तरी मला वाटलंच होतं. नाहीतरी तुझ्यात काय गट्स आहेत म्हणा. चॅलेंज. चला घरी चला. फार झालं.